नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा घटक अभ्यासणार आहोत. आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो त्यालाच विराम असे म्हणतात. लेखनामध्ये आपण थांबतो ते दाखवण्यासाठी ज्या खुणांचा किंवा चिन्हांचा वापर केला जातो त्यालाच विरामचिन्हे असे म्हणतात. मराठीमध्ये एकूण प्रमुख 9 विरामचिन्हे आहेत. तर चला पाहूया ते 9 विरामचिन्हे कोणती आहेत. पूर्णविराम. पूर्णविराम हे चिन्ह वाक्यामध्ये केव्हा वापरतात? तर विधान किंवा वाक्य पूर्ण झालेले आहे हे दाखविण्यासाठी किंवा शब्दांचा संक्षिप्त दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे पूर्णविराम हे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, राम गावाला गेला. यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहिले, ताक म्हणजेच ताजा कलम. म्हणजेच शब्दांचा संक्षिप्त दाखविण्यासाठी आद्याक्षरांपुढे पूर्णविराम हे चिन्ह दिले जाते. अर्धविराम. 2 छोटी छोटी वाक्य ज्यावेळेस जोडली जातात त्यावेळी अर्धविराम हे चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ, यामध्ये शेतकऱ्यांनी शेते नांगरली हे एक वाक्य आहे आणि पाऊस पडला नाही हे एक वाक्य आहे. परंतु शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाही हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम पण या शब्दाने करून तेथे अर्धविराम हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. म्हणजेच 2 छोटे वाक्य जोडत असताना अर्धविरामांचा वापर केला जातो. स्वल्पविराम. वाक्यामध्ये स्वल्पविरामांचा वापर केव्हा केला जातो? तर जर वाक्यामध्ये एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविरामांचा वापर केला जातो किंवा हाक मारताना नावापुढेही स्वल्पविरामाचा वापर केला जातो. म्हणजेच संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरले जाते. उदाहरणार्थ, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. या वाक्यामध्ये पाहिले तर गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या नद्यांची नावे आहेत. म्हणजेच एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आलेले आहेत आणि म्हणून स्वल्पविराम हे चिन्ह वापरलेले आहे. दुसरे वाक्य पहा, श्यामल वही दे. येथे श्यामलला हाक मारलेली आहे आणि म्हणून श्यामल या नावापुढे स्वल्पविराम हे चिन्ह वापरलेले आहे. अपूर्णविराम. वाक्याच्या शेवटी आपल्याला तपशील देत असताना अपूर्ण विरामाचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, नामांचे प्रकार पुढील प्रमाणे: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. उदाहरणामध्ये बारकाईने पाहिले तर नामाचे प्रकार जे आहेत याचा तपशील द्यायचा आहे, त्याची माहिती द्यायची आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये नामाचे प्रकार पुढील प्रमाणे तेथे अपूर्ण विराम हे चिन्ह वापरलेले आहे. प्रश्नचिन्ह. वाक्यात जर प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ, तू कुठे गेला होतास? तू किती वाजता घरी येणार आहेस? या दोन्ही वाक्यांमध्ये पाहिलं तर कोठे, किती असे प्रश्न विचारलेले आहे आणि म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. उद्गार चिन्ह. मनातील उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. म्हणजेच आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करत असतानाच उद्गार चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, बापरे केवढा मोठा हा साप. या वाक्यामध्ये आपल्या मनातील आश्चर्यचकित भावना व्यक्त झालेली आहे आणि म्हणून येथे उद्गार चिन्ह वापरलेले आहे.
अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत. त्यातील एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह वाक्यामध्ये केव्हा वापरतात, तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगत असताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. या वाक्यामध्ये दुसऱ्याचे मत किंवा चले जाओ या शब्दावरती जोर दिलेला आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. दुहेरी अवतरण चिन्ह. ज्यावेळी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आपल्याला दाखवायचे असतात त्यावेळी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, राम म्हणाला मी सहलीला येईन. या वाक्यामध्ये पाहिले तर प्रत्यक्षात राम बोललेला आहे हे दाखवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. संयोग चिन्ह. दोन शब्द जोडत असताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी प्रतिनिधी. यामध्ये पाहिले तर दोन शब्द जोडलेले आहेत, विद्यार्थी आणि प्रतिदिन, आणि या दोघांच्या मध्ये संयोग चिन्ह दिलेले आहेत. किंवा मला निबंध लिहायला आवडतो हे दुसरं वाक्य आपण बारकाईने पाहिले तर मला निबंध लिहा आणि यला हा शब्द जो आहे हा खालच्या ओळीमध्ये आलेला आहे. म्हणजेच पहिल्या ओळीमध्ये लिहायला हा शब्द पूर्ण लिहिता आला नाही, म्हणून संयोग चिन्ह देऊन यला हा शब्द खालील ओळीमध्ये लिहिलेला आहे. म्हणजेच जर शब्द लिहिताना शेवटी शब्द अपुरा लिहिल्यास, तो खालील ओळीमध्ये लिहिल्यास त्यावेळी संयोग चिन्हांचा वापर केला जातो. अपसारण चिन्ह. बोलता बोलता आपली विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह दिले जाते. किंवा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास त्यावेळी अपसारण चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, मी गेलो पण. या वाक्यामध्ये पाहिले मी गेलो पण पुढे काय ते सुचलेच नाही, म्हणजे बोलता बोलता विचार मालिका तुटलेली आहे. दुसरं वाक्य पाहिले, ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. या वाक्यामध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे आणि म्हणून येथे अपसारण हे चिन्ह वापरलेले आहे. एकूणच संयोग चिन्ह आकाराने लहान असते तर अपसारण चिन्ह संयोग चिन्हापेक्षा थोडे मोठे असते. अशा प्रकारे मराठीमध्ये प्रमुख 9 विरामचिन्हे आहेत. धन्यवाद.